Hello dear students. Today we are going to discuss money. Everyone know that means money. Okay, it is a poem. Uh, this poem written by William S. Davis. He was born in 1871 and died in 1940. First of all, I would like to tell you some biography of this poet. After that, I will teach you next our poem. Okay, let's start. He was a Welsh poet and writer. म्हणजे जे विलियम डेव्हिस होते ते एक वेल्स मीन्स सिटी नेम. ओके, सिटी पोएट होते अँड रायटर सुद्धा होते. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. आणि ते त्यांचा जो सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण होतं आहे. त्यांचा जो जीवनाचा भरपूरसा असा भाग होता तो त्यांनी ट्रॅम्प्स मीन्स आपण म्हणूया भटके, जे इथून तिथे इकडनं तिकडे जातो ते. होबो मीन्स होमलेस, ज्यांना स्वतःचं घर नाही. जसं आपण सोफीचा द कॉप अँड अँथमचा हा लेसन बघितला होता, त्यामध्ये सोफी हा कॅरेक्टर्स होता, तो होमलेस होता. तशाच पद्धतीचे हे पोएट आहेत, हे सुद्धा काय होबो आहे. होबो मीन्स होमलेस आहे आणि त्यामुळे ते ट्रॅम्प करतात नेहमी, म्हणजे इकडे तिकडे भटकत राहतात. म्हणजे एका ठिकाणी ते राहत नव्हते आणि त्यांचा भरपूरसा असा जीवनाचा जो पार्ट होता तो त्यांनी भटकण्यात घालवला. तो कुठे बघा, युनायटेड किंगडममध्ये आणि युनायटेड स्टेटमध्ये. ओके, ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. बघा, ते एक पेडलर बनले होते, म्हणजे एक चोरी केलेल्या वस्तू, वेगवेगळ्या वस्तू बघा सेल करणे. ओके, कुठल्याही वस्तू वेगवेगळ्या, आता वेगवेगळ्या वस्तू असतात, एकच असतात का, वेगवेगळ्या डिफरंट अशा थिंग्स असतात. त्या थिंग्स ते काय करायचे, चोरी करून किंवा कुठूनही असं उचलून वगैरे कुठल्याही वस्तू उचलून त्या सेल करायचे. आणि स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड, आणि इंग्लंडमध्ये एक रस्त्यावर गाणे म्हणणारे त्या पद्धतीचे ते पोएट होते. ही बिकम अ पेडलर म्हणजे काय सांगितलं, जे वेगवेगळ्या वस्तू विकणे, त्याला पेडलर म्हटलं. आफ्टर सेव्हरल इयर ऑफ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश हिज फर्स्ट वॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉय अँड द अदर पोएम्स. आफ्टर सेव्हरल इयर्स, काही दिवसानंतर त्यांनी त्यांची वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश, फर्स्ट त्यांनी वॉल्यूम जे पब्लिश केलं ते कुठलं होतं, द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. ओके, नाव आय डिस्कस अबाउट poem. Okay, the poem tells us about the rich man who want to be a poor man to find a real happiness. इथे म्हणजे पोएमची एक शॉर्टकट समरी सांगितली आहे ती, की जो एक श्रीमंत व्यक्ती असतो त्यांनी गरीब होण्याचा प्रयत्न करतो. गरीब झाल्यावर जी खुशी मिळतं ते फाइंड आउट करण्याचा तो प्रयत्न करतो. इट इज अ वेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस अवर मनी. सपोज आपल्याजवळ पैसे नसेल किंवा आपल्या जवळचे पैसे स्पेंड झाले असेल, खर्च झाले असेल किंवा लॉस झाले असेल, तर बघा, वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टन्स द मनी इज. तेव्हाच आपल्याला कळते कशाचं महत्त्व, पैशाचं महत्त्व. जेव्हा आपल्याजवळ पैसे नसते किंवा स्पेंड झाले असेल पैसे किंवा लॉस झाले असेल मनी, तेव्हाच आपल्याला जाणीव होते कशाची, पैशाच्या महत्त्वाचं. पैशाचं किती महत्त्व, पैशाचं किती मोल आहे, तेव्हाच आपल्याला जाणीव होते, हे सांगितलं इथे. At the end, the poet says that now he doesn't have money. He has true friends, though they may be few. आणि इथे त्यांनी सांगितलं एंडमध्ये की जे पोएट सांगते इथे, पोएट सेज दॅट ही डझंट हॅव मनी. जेव्हा त्याच्याजवळ पैसे नसतात तेव्हा त्यांच्याजवळ खरे मित्र असतात. ते म्हणतात जेव्हा माझ्याजवळ पैसे नसतात तेव्हा त्यांच्याजवळ खरे मित्र असतात.
बट दो जरी ते कमी असले तरी कमी मित्र असतात, फ्रेंड असतात, पण ते खरे मित्र असतात हे सांगितले त्यांनी एंडिंगमध्ये. बघू आपण ह्या मनीचं काय काय आपल्याला इम्पॉर्टन्स सांगितले आणि पुअर अँड रिच यांचं लाईफस्टाईल कसं असते, त्यांची जीवनशैली, सर्व याविषयी सर्व मनीचं इम्पॉर्टन्स सांगितलं आपल्याला. म्हणजे आपल्याजवळ पैसा राहिला तर काय होतात आणि नसेल तर काय होतं, त्याचं काय आपल्याला फायदा होतो, ह्या सर्व गोष्टी यामध्ये या पोएम्समध्ये सांगितल्या. ओके, लेट्स स्टार्ट. मनी म्हणजे पैसा. ओके, लेट्स स्टार्ट. वेन आय हॅड मनी, oh, I knew no joy till I went poor. जेव्हा माझ्याजवळ खूप पैसा असतो, इथे ओल हा शब्द एक सॅडनेस इंडिकेट केलाय. ओके, जेव्हा ते पोएट इथे आपल्यासोबत शेअर करत आहे, त्यांनी स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर केलाय. त्यांनी एक ट्रायबल सारखे इकडे तिकडे भटकत होते. ओके, म्हणजे एका जागी राहायचे नाही ते. युनायटेड स्टेटमध्ये ते इकडे तिकडे जायचे आणि स्ट्रीट सिंगर होते एक. ओके, आफ्टर दॅट he had lot of experience of his life. Okay, so he share with us. Okay, so start. When I had money, इथे म्हणत आहे जेव्हा माझ्याजवळ खूप पैसा होता. म्हणजे त्यांनी एकदम नाराजीने म्हटलंय, आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. म्हणजे मला तेव्हा म्हणजे जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत मला असं वाटत होतं तोपर्यंत जॉय आहे, आनंद आहे. पण वेंट आय पुअर, काय म्हटलं, जेव्हा मी पुअर बनले तेव्हा मला असं वाटायचं की माझ्याकडे काय आनंद राहणार नाही. पण बघा, इथे फॉर बघा, बिकॉज आपण म्हणू शकतो. बिकॉज मेनी ऑफ us man as a friend come knocking all day at my door. बघा इथे काय सांगितलंय की मेनी अ फाल्स मॅन ॲज अ फ्रेंड. जेव्हा माझ्याकडं, इथे बघा, वेन आय हॅड मनी देन मेनी अ फाल्स मॅन ॲज अ फ्रेंड. जेव्हा माझ्याकडे खूप पैसा होता तेव्हा माझ्याकडे खोटे मित्र होते, जे पैशापुरतं कामापुरतं मित्र असतात. म्हणजे पैसा राहिला, पैशाचं त्यांना त्या मैत्रीशी काही घेणं देणं नसतं, त्यांना फक्त त्या पैशाची असतं. म्हणून तेव्हा ते म्हणून राहिले, जेव्हा आय हॅड अ मनी फॉर मेनी अ फास्ट मॅन ॲज अ फ्रेंड. तेव्हा माझे खोटे मित्र माझ्याजवळ होते, ते कम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. आणि ते नेहमी माझा डोअर नॉक करायचे, म्हणजे नेहमी त्यांच्याकडे यायचे. इथं सांगण्याचं तात्पर्य हे पोएटचं की ते मित्र माझ्याकडे नेहमी यायचे, नेहमी राहायचे, माझ्या जवळ राहायचे. म्हणजे त्याचा नेहमी ते भेट द्यायचे ते मित्र. नॉकिंग ॲट ऑल डे म्हणजे नेहमी, ऑल डे ऑलवेज ॲट माय डोअर म्हणजे नेहमी माझ्या दारावर राहायचे, म्हणजे नेहमी माझ्या दारावर नॉक करायचे. म्हणजे सांगण्याचं हे एकच तात्पर्य आहे पोएटचं की इथे त्यांच्या पैसा होता, खूप पैसा होता, तेव्हा त्यांचे जे खोटे मित्र होते, रिअल मित्र होते का, नाही, खोटे मित्र होते, ते त्यांना फक्त पैशापुरतं काम होतं. ओके, नॉट फॉर हिम, तर ओनली फॉर मनी. सो ते जे फ्रेंड्स होते ते फक्त पैशासाठीच त्यांच्याकडे नेहमी यायचे, हे सांगण्याचं तात्पर्य आहे इथे. ओके, आता नेक्स्ट स्टांजा बघूया. देन फेल्ड आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. आणि ते म्हणत आहे की जेव्हा मी एक चाइल्ड होतोय तेव्हा माझ्याजवळ ट्रम्पेट होतं. ट्रम्पेट मीन्स तुतारी, एक पुंगीसारखं हातात ती तुतारी म्हणू आपण. ओके, ते फाइंड आउट करा तुम्ही ट्रम्पेट गुगलवर त्याला. तर ते म्हणत आहे इथे की जे ट्रम्पेट होतं त्यांच्याकडे, म्हणजे जेव्हा ते लहान होते तेव्हा ट्रम्पेट होतं पण ते वाजवू शकत नव्हते.
ही मस्ट नॉट टू ब्लो, म्हणजे ते ट्रम्पेट ते वाजू शकत नव्हते तेव्हा ते छोटे होते. बट बिकॉज अ मॅन इज डेड, कारण त्यांच्या जे शेजारी कुणी असेल तर तो मॅन काय झाला तर डेड झाली होती त्याची. आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट हिज फास्ट वर्ल्ड नो. आणि इथे बघा, देन फेल्ड आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट टू ब्लो. इथं सांगण्याचं तात्पर्य हाच आहे की श्रीमंताकडे भरपूर पैसा असतो पण ते त्यांच्याजवळ काय नसतं, खुशी नसते. ते आपण खुशी जाहीर करायला किंवा आनंद मिळवण्याला ते त्यांच्याजवळ टाइम नसतो. हे त्याचं सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणजे ट्रम्पेट असतो, ट्रम्पेट मीन्स मनी. एक एक्झाम्पल दिलाय. नॉट टू ब्लो म्हणजे ते वाजवायला म्हणजे ते तो आनंद मिळवण्यासाठी जो आनंद आपण शेअर करू शकतो कुणासोबत, तो त्यांच्याकडे नसतो, वेळ नसतो त्या श्रीमंताकडे. हा सांगण्याचं तात्पर्य इथे आहे. ठीक आहे. नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ड नो. मला या जगाला, ह्या जे चुकीचं जे जग आहे, ओके, जे चुकीचं जग आहे त्या जगाला मला सांगायचं नाही की काय माझी काय दुःख आहे. मला काहीच याबद्दल सांगायचं नाही ह्या जगाला, कारण ते फक्त कामापुरतंच आहे. ते माझ्याजवळ पैसा राहिला तरच येतात, म्हणून त्यांना मला कुठलेही शब्द बोलायचे नाही हे सांगितलं आहे पोएटने इथे. ओके. मग नेक्स्ट स्टांजा. मच हॅव आय thought of life and seen how poor men's heart are ever light, and how their views do hum like bees about their work from morn till night. बघा इथे मच हॅव अ थॉट ऑफ लाईफ, म्हणजे पोएट इथे सांगून राहिले की त्यांनी जीवनावर फार असा विचार केला आणि बघितलं, जीवनाला फार जवळून बघितलं. तेव्हा ते त्यावर फार विचार केला, तेव्हा त्यांना जाणीव आली की हाऊ पुअर्स मेन हार्ट आर एव्हर लाईट. आणि जे पुअर्स लोक असतात, जे गरीब लोक असतात, ते कसे हार्ट लाईटेड असतात. हार्ट लाईटेड म्हणजे त्यांच्यावर कुठलं बर्डन नसतात, ते एकदम हॅपी जीवन जगतात. म्हणजे कुठलं हे करायचं आहे ते करायचं, त्यांच्या अपेक्षा नसतात जास्त. त्या पद्धतीने ते म्हणून राहिले की पुअर लोक हे त्यांचं जे हार्ट असतं ते लाईट असतात. म्हणजे त्यांच्यावर कुठलं बर्डन नसतात. म्हणजे एक प्रकारे ते हॅपी, जेवढं आहे तेवढ्यामध्ये समाधानी राहता, खुशीत राहता. अँड हाऊ देअर व्ह्यूज डू हम लाईक बीज. आणि व्ह्यूज WIVES, व्ह्यूज म्हणजे वाईफ. ओके, वाईफ. त्यांच्या ज्या वाईफ असतात त्या म्हणजे जे मीन्स बघा, सिंग विथ क्लोज लिप. जेव्हा आपण असा लिप जेव्हा क्लोज करतो आणि जो साऊंड निघतो तो हम म्हणतो. ओके. हाऊ देअर व्ह्यूज, त्यांचे जे वाईफ असतात त्या कशा कष्ट करतात आपल्या दिवस रात्र. अँड अबाउट देअर वर्क फ्रॉम द मॉर्न टिल नाईट. आणि त्यांच्या वाईफ्स असतात त्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कशा, मॉर्न म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ओके, डे टू नाईट, त्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कशा मेहनत करतात आणि त्या त्यांच्या पतीला सपोर्ट करतात. आणि काही कमी जास्त राहिलं तर जे बोलतात, हम करतात, लाईक बीज सारख्या जसं चालू असते तशा पद्धतीने त्यांचं कमी जास्त चालू असते. बट दे आर हॅपी. ओके. So when I hear these poor ones laugh and see the rich ones cloudy frown. आणि इथे म्हणून when, जेव्हा I hear these poor ones laugh, जेव्हा मी गरीब लोकांचं हसणं बघतो, and see the rich ones cloudy frown, जेव्हा जे रिच लोक असतात ते कसे असतात, क्लाउडी फ्रॉन म्हणजे एक दडपण असलेलं, असं आड्या पडणारे, म्हणजे खूप टेन्शन मध्ये असणारे. गरीब लोक इकडे सांगितले, एक दोन पार्ट सांगितले पुअर अँड रिचचं. पुअरचं इथे सांगून राहिले की ते हॅपीली हार्ट लाईटली लाईफ जगतात, आणि जे त्यांच्या लाफिंग असतात ऑलवेज. आणि रिच सांगितले, जे रिच असतात ते
क्लॉडी फ्रॉन म्हणजे एक प्रकारचं त्यांच्याकडे काळे ढग, म्हणजे एक प्रकार निराशा असणे, एकदम टेन्शनमध्ये असणे, अशा पद्धतीने जे रिच लोक असतात. पुअर मेन थिंक आय नीड नॉट टू गो अप अँड सो मच as rich men should come down. So poets say that here, poor men think poets say that I think, ते पोएटच्या विचारानुसार ते सांगून राहिले की पुअर लोक आहे ते कधी त्यांना गो अप म्हणजे रिच होण्याची गरज नाही, बट सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन, पण श्रीमंत लोकाला गरीब होण्याची गरज आहे, कारण त्यांना जाणीव झाली पाहिजे गरिबी काय असते, ते कशा पद्धतीने जीवन जगतात, कमी असून सुद्धा त्यांनी कसे हॅपी असतात आणि कशा पद्धतीने त्यांना एक प्रकारे लॉफिंग असतात नेहमी, आणि त्यांच्यावर कुठलंही एक प्रकारे ते हार्टली लाईट एकदम हार्ट लाईटेड लाईफ जगतात. तशा पद्धतीने पोएट से दॅट हिअर की जे पुअर लोक आहेत ते त्यांना रिच होण्याची गरज नाही, बट जे रिच लोक आहे त्यांना पुअर होण्याची गरज आहे, हे सांगितलं इथे. कारण जे पुअर लोक, जे गरीब लोक कशा पद्धतीने जीवन जगतात त्याची जाणीव झाली पाहिजे रिच लोकांना, आणि तशा पद्धतीने त्यांनी जगले पाहिजे. जसे रिच लोक सर्व असून सुद्धा टेन्शनमध्ये असतात, एक प्रकारे प्रेशर असतात, दडपण असतात, हे सर्व त्यांच्यापासून कमी झालं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की जे रिच लोक आहे ते पुअर झाले पाहिजे आणि त्यांच्यासारखं जीवन जगलं पाहिजे पुअर लोकांसारखं, कारण त्यांना पैशाची जाणीव असते. ओके, आणि मोस्ट इम्पॉर्टंट समोर जो स्टांजा सांगितला तो खूप महत्त्वाचा आहे, आणि ते मी सांगेल समोर. इथे म्हटलंय की ते जसे हॅप्पी असतात, त्यांच्या हार्टवर कुठलंही हार्ट लाईटेड असतात, कुठलं दडपण नाही राहत, म्हणून त्यांनी म्हटलं की जे रिच लोक आहेत त्यांना पुअर होण्याची गरज आहे, त्यांनी पुअर झाले पाहिजे, त्यांना पैशाची जाणीव झाली पाहिजे. पण जे पुअर लोक आहेत ते रिच होण्याची गरज नाही, ते पुअर आहे, ते पुअरच राहिले पाहिजे, त्यांनी तशाच पद्धतीने हॅपीली जीवन जगलं पाहिजे, हे सांगितलंय. When I had money, oh, my many friends all untrue. आणि इथे ओ हा यूज केला, हा सुद्धा सॅड गोष्टीसाठी यूज केला आहे. When I had money, oh, म्हणजे जेव्हा माझ्याजवळ खूप पैसा होता तेव्हा ओ माय मेनी फ्रेंड्स ऑल अनट्रू, तेव्हा माझे हे जे सर्व फ्रेंड्स होते ते अनट्रू होते. अनट्रू म्हणजे एक प्रकारे डिप्लोमॅटिक होते. ओके, म्हणजे कामापुरतं असते ना, तशा पद्धतीचे अनट्रू होते, म्हणजे चुकीचे जे फक्त त्यांना पैशापुरतंच काम होतं, तशा पद्धतीने माझे सर्व फ्रेंड होते. बट नाऊ आय हॅव नो मनी, ओ, इथे बघा, पण आता माझ्याजवळ पैसा नाही. ओ हा ओढ लिहिलाय, हा हॅपीसाठी यूज केलाय. हॅपी या मिनिंग इंडिकेट करण्यासाठी इथे ओ यूज केला, आणि पहिला ओ आहे आणि स्टार्टिंगचा जो ओ आहे तो सॅडनेस इंडिकेट केलाय, आणि आताचा जो लास्टचा जो ओ आहे बट नाऊ आय हॅव नो मनी, ओ म्हणजे तिथं जेव्हा माझ्याजवळ पैसा नाही, परंतु आता माझ्याजवळ पैसा नाहीत. ओ माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू, इथे म्हटलंय जेव्हा आता माझ्याजवळ पैसा नाही आहेत, ओ माझे जे फ्रेंड्स आहेत पण ते आता कसे आहे, खरे आहे. जेव्हा पैसे होते तेव्हा ते मित्र फक्त पैशापुरतं होते, ते अनट्रू फ्रेंड्स होते. बट आता माझ्याजवळ पैसा नाही, जे फ्रेंड्स माझे आहे ते रिअल आहे, कारण त्यांना पैशाची घेणं देणं नाही, त्यांना फक्त माझ्याशी, ओन्ली फॉर मी. ओके, म्हणून ते म्हणून राहिले त्यांना जी गरज आहे ते फक्त माझ्याशीच आहे. म्हणून ते म्हणत आहे की जे आता माय फ्रेंड्स आर रिअल, आता जे माझे फ्रेंड्स आहेत ते काय रिअल आहे, दो व्हेरी फ्यू, जरी ते व्हेरी फ्यू असेल, व्हेरी फ्यू म्हणजे कमी, जरी ते कमी असले तरी ते कसे आहे माझे फ्रेंड, रिअल आहे, खरे आहे. ओके, पोएम एंड. बघा इथे पोएम खूप शॉर्ट आहे पण खूप चांगली सांगितली. इथे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की
जे पैसा असला तर आपल्यासोबत लोक खोटी मैत्री जपतात, तसे मित्र नको आहेत. तर कमी असावे पण रिअल मित्र असावेत. म्हणूनच सर्व अनुभव स्वतःचा शेअर केलाय. ते म्हणत आहे, जेव्हा माझ्याजवळ खूप पैसा होता तेव्हा माझ्याजवळ अनट्रू फ्रेंड होते, पण जेव्हा माझ्याजवळ पैसा नव्हता तेव्हा माझ्याजवळ खरे फ्रेंड्स होते. आणि व्हेरी फ्यू होते, कमी होते पण खरे फ्रेंड्स होते. म्हणून म्हटलंय की पैसा नको आहे. पैसा हा फक्त कामापुरतच असायला हवा. जेव्हा जास्त पैसा असतो तेव्हा अनट्रू फ्रेंड निर्माण होतात. एक डिप्रेशन, एक प्रकारचं दडपण निर्माण होते. आणि एक जे आनंद, जे हॅपीनेस, जे आनंद असतो, एन्जॉय असतो, तो मिळवायला आपल्याजवळ टाइम नसतं. जेव्हा पैसा असतो तेव्हा त्या पैशाच्या मागं धावत असतो, म्हणून आपल्याजवळ तो टाइम नसतो. म्हणून म्हटलंय की पैशाचं महत्त्व काय आहे आणि व्यक्तीचं खरं काय महत्त्व आहे हे सांगितले यामध्ये. ओके, ही आपली शेवटची पोएम होती. आणि आपला सिलेबस ओव्हरऑल कंप्लीट झालेला आहे. आता आपला ग्रामर पोर्शन राहिलं आणि रायटिंग स्किल राहिली, ती आपण उद्याला बघू. बघा इथे ट्रम्पेटचा अर्थ काय सांगितलं होता. ए ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मी सांगितलं होतं, जी वाजवायची असेल लग्नामध्ये वगैरे, तुतारी म्हटलं जाते त्याला, ती त्याचा अर्थ ट्रम्पेट होतं. ओके, बाय.